मित्रांनो, मी आज एक गोष्ट सांगणार आहे, पण गोष्टीचा टॉपिक तुम्ही ठरवणार. आपल्या अप्पू राजाची गोष्ट सांग. तर मला तर वाटतं आपण अप्पू राजाचीच गोष्ट घ्यायला पाहिजे. तर ठीक, अप्पू राजाची गोष्ट सुरू. एक घनदाट जंगल होते. जंगलात खूप आनंद होता. एकदा काय झालं, 2-4 अमेरिकाचे जहाज आले. त्यांनी सगळा मसाला आपल्या अमेरिकात न्यायचं ठरवलं. त्यांनी सगळा मसाला नेला. तेव्हा मोतीने त्यांना बघितलं. मग मोती गेला अप्पू राजाकडे. अप्पू राजाला मोतीने सगळं सांगितलं. मग अप्पू राजाला आला राग. अप्पू राजाने एक सभा घेतली. सभेमध्ये सगळ्यांना सांगितलं, आता कोणताही अमेरिकाचे प्राणी आले तर त्यांना मसाले घेऊन नाही द्यायचे. डायरेक्ट जायचं आणि त्यांना इतकं मारायचं की त्यांना ते नाही का वापस जाऊच नाही शकणार. त्यांना इथंच मारून टाकायचं. ते वापसच जाऊ नाही शकणार. असं करा त्यांची हाल. मग सगळ्यांनी ते ठरवलं होतं. परत 2-3 दिवसांनी आले अमेरिकाचे. तर अमेरिकाच्या इतकं कुठलं की ते वापस जाऊच नाही शकले. पण आता अमेरिकाने मदत घेतली रशियाची. आता रशियाचे प्राणी पण आले. रशियाचे प्राणी आणि अमेरिकाचे प्राणी आल्यामुळे अप्पू राजावरती तणाव वाढला. मग अप्पू राजाने आपली स्पेशल एअर फोर्स, नेव्ही फोर्स आणि रणगाडे वगैरे सगळे पाठवून दिले अटॅक करायला. दोन्हीकडून अटॅक खतरनाक होता. रशिया जम्मू काश्मीर वरती अटॅक करत होती आणि अमेरिका महाराष्ट्रावरती अटॅक करत होती. दोन्ही आर्मी खूप खतरनाक लढत होते. अप्पू राजा सगळे ब्रेकिंग न्यूज बघत राहिला. आणि एअर फोर्सनी तर कमालच केली. एअर फोर्सनी खूप बोटीला उडून टाकलं. खूप रशियाच्या सैन्यांना मारून टाकलं. आणि मग अप्पू राजा ते जिंकले. आता अप्पू राजांनी त्यांनी एक ठरवलं, आपण आता आणखी येऊ नाही द्यायचं. पण हे येणार. अप्पू राजाला हे माहितच होतं. म्हणून अप्पू राजाने ठरवलं, आपण डायरेक्ट जाणार आणि आपण डायरेक्ट अमेरिकाच्या जंगलात जाणार, रशियाच्या जंगलात जाणार आणि सगळ्यांना खतम करू. तिथलचे राष्ट्रपतीला पण खतम करून इथं यायचं. म्हणजे कोणी आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. सगळ्यांना ही आयडिया खूप भारी वाटली. आता सगळे तयार होत होते. सगळ्यांनी खूप तयारी केली. सगळे लढाईची ट्रेनिंग घेत होते. छोट्या गावांमध्ये सगळे मुलं लढाई कशी करायची ते शिकत होते. शाळेत फक्त आता अभ्यासाच्या जागेवरती लढाई कशी करतात हे शिकवत होते. जिम मध्ये तर रिअल गननी शूटिंग करायची. जिम मध्ये सगळे प्राणी इतके जास्त व्यायाम करायला लागले. सगळ्यांना 6 पॅक्स आले. आता सगळे तयार होते. पण अप्पू राजाने सगळ्यांना सांगितलं, आता अटॅक नाही करायचा, पहिले नीट वेळ बघायची. तर अप्पू राजाने त्याचे काही गुप्तहेर सैनिक पाठवले. त्यांनी अमेरिकात हमला करायचा होता म्हणून अमेरिकात त्यांनी पाठवले. ते सगळे अमेरिकात गेले. अमेरिकामध्ये त्यांनी सगळं सापडलं, किती काय. मग ते अमेरिकात सगळं त्यांनी खूप सारं सोनं पैसे घेऊन आले ते. मग आपण आपल्या मुंबईत गेलो. मुंबईमध्ये आपण खूप सारे गन घेतल्या, बॉम्ब्स घेतले, वापस आलो. अग्नी, ब्रह्मोस सारखे खतरनाक मिसाईल्स घेतले. वापस आल्यावरती आपण सगळी युद्धाची तयारी करत होतो. युद्धाच्या तयारीमध्ये आपण आपले सगळे बोट्स बनवणार होता. अस्वल दादा खूप मेहनतीने बोट्स बनवत होता. अस्वल दादा इतका खतरनाक चांगले बोट बनवत होता. आणि काही कोल्हे होते जे समरीन बनवत होते. सगळ्यांची खूप तयारी झाली. एक हरणांची टोळीने खूप सारे रणगाडे आणि जेट्स बनवले. आता नेव्ही आणि त्यांना आणखी ट्रेनिंग देण्यात आली. नेव्हीला खूप विमान चालवायची ट्रेनिंग दिली. आणि एअर फोर्सला कसं बोट चालवतात ते शिकवलं. कारण एअर फोर्स खतम झाली तर आपले नेव्ही पण एअर फोर्स चालू शकतात. म्हणून अशी ट्रेनिंग
त्यांना दिली. मग आता सगळे रेडी झाले होते. सगळ्यांनी पहिले बोट घेतले आणि चालले निघाले. 10 बोटींमध्ये अप्पू राजा पण एक बोटीत चालला होता. अप्पू राजाची बोटचं नाव होतं अप्पू बोट. अप्पू बोट खूप ताकदवर होती. बाकीच्या अस्वल, कोल्हा, जिराफ, हिप्पो अशा बोटी होत्या. त्या पण खूप ताकदवर होते. आणि एक मजेशीर बात, एक चिमण्यांची बोट पण होती. पण चिमण्या खूपच शातीर डोक्याच्या होत्या. त्यांनी तर डायरेक्ट वॉटर सूट घातला आणि डायरेक्ट पाण्यात गेले. त्यांना तर बोटची पण गरज नाही पडली. म्हणजे काही बोटवरतीच गेले, पण बोटवरती आता जास्त जागा नव्हती म्हणून काही वॉटर सूट घातला आणि डायरेक्ट समुद्रातच उडी मारली. तर ते नाही का पहिले गेले ते अमेरिकाच्या आता खूप लांब होते म्हणून आताशी निघले होते. 100 किलोमीटर दूर गेलो. त्याच्यानंतर त्यांना एक मोठी सुनामी आली. सुनामीमध्ये भरपूर हाल झाले सगळ्यांचे. पण अप्पू राजा बोटवरती काहीच संकट आलेलं नव्हतं. अप्पू राजाने ते खूप खतरनाक सुनामी आलेली होती. त्याच्यात वाचणं म्हणजे खूपच खतरनाक होतं. पण अप्पू राजाने कसं तरी करून बोट्सना वाचवलं आणि बोट्स पुढं चालतच राहत होत्या. बोट्स काय मागं वळायचं नावच घेत नव्हते. अप्पू राजा आणि सगळे चाललेच होते. सगळे फक्त घोषणाच करत होते, अप्पू राजा, अप्पू राजा. सगळे खूप तयार होते आता अमेरिकाला हरवायला. एकदा बोटला नीट करून घेण्यात आलं तर 10 पैकी 3 बोट ठप पडल्या होत्या. त्याच्यातल्या चिमण्यांची एक बोट होती. सगळ्या चिमण्यांना वगैरे त्यांना अप्पू राजा बोटवरती घेतलं गेलं आणि मग परत पुढं चालतच होते. पुढं चालतच राहिले. पुढं जास्त चालल्याच्या नंतर त्यांना खूप भूक लागली होती. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक आयडिया केली. त्यांनी थोडा बर्फ घेतला. बर्फाला म्हणजे तहान लागली होती. त्यांनी थोडा बर्फ घेतला. बर्फाला नाही का एका बॉटल मध्ये टाकून त्याला गरम केलं. बर्फाचं पाणी झालं. सगळ्यांनी पाणी पिलं. पण आता सगळ्यांना भूक लागली होती. एक शेफ होता, तो नाही का मरून गेला होता सुनामी मध्ये. आता एकच आयडिया होती. अप्पू राजाने सगळे बटाटे घेतले. बटाट्यांना एकदम असे चिरून 4 करून टाकले होते. त्यांना एका जणांनी त्याला तळले. तर सगळे चिप्स वाटले गेले प्रत्येक बोटवरती. प्रत्येकाने खूप चिप्स खाल्ले. सगळ्यांची भूक आता मिटलेली होती. आता परत सगळे चालले आणि त्यांना एकदा अमेरिकाचा बंदरगाह मिळाला. त्यांनी बंदरगाहाला एक गुहा बनवली. त्याच्यात सिक्रेट गुहा बनवून सगळे तो गुहेत घुसले. काय उंदर होते त्यांच्यासोबत. उंदीर तर एकदम एका सेकंदात खोदून खात करतात. मग ते अमेरिकाच्या जंगलात पोहोचतात. मग खतरनाक युद्ध सुरू होतं. अग्नी ब्रह्मोस युद्ध सुरू होतं. खतरनाक एअरफोर्स नेव्ही सगळे जास्त तयारी करून आक्रमण करत होते. बाकीचे जे उंदरंते होते ते एका सेकंदात प्राण्यांच्या अंगावर चढून त्यांना चावत होते. आणि अशा पद्धतीने आपण युद्ध जिंकलो आणि वापस आपल्या जंगलात आलो. मग रशियाला पण असाच धडा शिकवला. माझी गोष्ट इथे संपलेली आहे. तुम्हाला गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कारण मी पुढची गोष्ट भूताची बनवणार आहे. कारण मला माहितीच आहे काही जणांना भूत खूप आवडतो.